नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. अत्यंत चांगली अशी कामगिरी जुन्नर वन विभागाने केलेली आहे आणि आपल्याला पाहायचं जसं उन्हाळा चालू होतो, आपण जिकडे तिकडे बघतो वनवे लावण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि हे जे वनवे लावणाऱ्या लोकांना अटकाव करण्यासाठी आपलं फॉरेस्ट विभाग पहिल्यापासूनच अग्रेसर होतं, परंतु ही लोक स्थानिक असल्यामुळं लपण्यात छपण्यात पटायत असल्यामुळं सापडत नव्हती. आणि एक विडा उचलला होता सरांनी की कोणत्याही परिस्थितीमध्ये या वनवे लावणाऱ्या लोकांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी. माझ्यासोबत RFO प्रदीप चव्हाण सर आहेत. सर नमस्कार, खूप खूप अभिनंदन ही सगळी कारवाई केल्याबद्दल. धन्यवाद. झालं असं की दिनांक 7 मार्च 2026 रोजी शनिवारी संध्याकाळी 7:30च्या आसपास मौजे आपलं खामगाव गाव आहे त्या ठिकाणी मांगणेवाडीच्या पाठीमागं राखीव वनकक्ष क्रमांक 84 आहे. तर त्या ठिकाणी आग लागली होती. काही अज्ञात इसमांनी आग लावलेली होती आणि जशी आग लागली त्या दिवशी आपल्याला वनताराला बिबटे शिफ्ट करायचे असल्यामुळं आपली सगळी टीम दिवसभर तिकडेच होती. आणि जसे तिकडून आपलं तिकडलं काम झाल्यानंतर आमचे लोक येता येता बघितल्यानंतर तसेच तिकडे गेले आणि बघितलं तसे असं दिसून आलं की काही लोक डोंगराच्या खालच्या बाजूने दोघं आणि वरच्या बाजूने एक तिघजणं तर आग लावत चालले होते, एक 50-50 100-100 मीटरवर. तर मग त्यावेळेस आमच्या माणसांनी आपले राऊंड ऑफिसर जे दिघे भाऊसाहेब आहेत ते आणि स्वरूप वेंगडे आहेत, तर ह्या दोघांनी त्यांना एकदम शिताफीने त्यांना न कळत एकदम व्यवस्थित पकडलं होतं आणि रंगे हात पकडलं होतं आग लावताना. आणि त्याच्यानंतर जसं आपण त्यांना पकडलं तसं आपण त्या दिवशी 8 मार्चला आपण मान्य न्यायालय यांच्यासमोर हजर केला असता त्यांना पहिल्यांदा 2 दिवसाची वनकोठडी त्यांना सुनावली होती. तसं ते वनकोठडी सुनावली असता आपण त्यांना इथं त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी बाकीचे अन्य 3 आरोपी जे फरार झाले होते जागेवर तर त्यांचे पण आपल्याला नावं दिलेले आहेत, सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा एक भारतीय साक्ष अधिनियम जो 2023चा आलेला आहे त्याच्यामध्ये कलम 26 अंतर्गत आपण त्यांचं निवेदन पंचनामा केला. त्यांनी जे काय जे बाकीचे फरार आरोपी झाले होते त्यांची जे नावं सांगितले तर त्यांना पण आपण त्या दिवशी ताब्यात घेतलेलं आहे. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं आपण सगळं जागेवर जाऊन आग कोणकोणत्या ठिकाणून त्यांनी चालू केलं, कुठं कुठं त्यांनी आग लावली ते सगळं प्रत्यक्षपणे आपण त्यांचे एव्हिडन्स रेकॉर्ड केलेले आहे. आणि रेकॉर्ड केल्यानंतर आपण त्यांना दुसरे जे 3 आरोपी आहेत त्यांना आपण मान्य न्यायालयासमोर हजर केलं असतं त्यांना पण देखील 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यांची तिघांची पण आज कस्टडी आपली संपत असल्यामुळे आपण त्यांना आज मान्य न्यायालयासमोर परत एकदा हजर केलं असता. आज जे काही बाकीचे पण इथं डोंगर आहे की ज्या मागील महिन्याभरामध्ये पण भरपूर ठिकाणी आगी लावल्या होत्या तर त्यामध्ये पण अजून यांचा काही सहभाग आहे का नाही तर त्याची बाबत चौकशी चालू आहे. आणि त्यासाठी देखील आपल्याला 1 दिवसाची परत वनकोठडी न्यायालयाने दिलेली आहे आणि त्याचा तपास अजून आपला पुढे चालू आहे. 3 आरोपी तुमच्या वन कस्टडीमध्ये आहेत आणि 2 आरोपी त्यांचा काय विषय आहे? 2 आरोपी अल्पवयीन असल्याने आपण त्यांना अल्पवयीन असल्याने आपण अटक करता येत नाही त्या आरोपींना, तर ते आरोपी आपले बंधपत्रावर आहे. बंधपत्रावर किती वयाचे ते? एक त्याच्यातला 16 वर्षाचा आहे आणि एक 15 वर्षाचा आहे. भारतीय वन अधिनियम 1927 जो कलम कायदा आहे त्याच्या अंतर्गत कलम 65 अंतर्गत जर एखादा माणूस आपल्याला तपासात सहकार्य करत असेल तर त्याला आपण बंधपत्रावर सोडू शकतो. त्या पद्धतीने आपण ते बंधपत्रावर आहे. आणि बाकीचे जे तपासात सहकार्य करत नव्हते किंवा जे मुख्य आरोपी होते ते आपल्या ताब्यात आहे सध्या. आता त्या 3 लोकांचे नाव सांगू शकाल का आपण, वय वगैरे? त्याच्यातला करण पहिला आरोपी क्रमांक 1 आहे करण हरिभाऊ पारधी, वय आहे त्यांचं 24. त्याच्यानंतर आरोपी क्रमांक जो दुसरा आहे अक्षय नामदेव खांडागळे आणि साईनाथ बाबू खांडागळे. तर अक्षयचं वय आहे 21 आणि साईनाथचं 30. आणि तिघे राहणार मांगणेवाडीचे आहे. खामगावची जी छोटी मांगणेवाडी आहे तर तिथले राहणार आहे. आपल्या डोंगराला लगतच त्यांचे घरं आहे. आता विषय असा आहे की ज्या टायमिंगला यांनी जी आग लावली, वनवा लावला, तर 11 ते 12 ठिकाणी ॲट अ टाईम आग लावल्यामुळे इतका मोठा वनवा होता तो की त्याचा प्रकाश अख्ख्या खामगावात पडला होता. आणि त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे का मांगणेवाडी छोटी आणि मोठी दोन्ही पण डोंगराला लगत आहे. जर ही आग जर खाली आली असती, जर घरं पेटली असतील लोकांचे आणि खूप लोकांचं मोठी हानी झाली असती, त्याच्यामुळे असं कृत्य करायला नाही पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना
अटक केलेली आहे आणि त्यानुसार आपले एव्हिडन्स बाकीचे पुरावे आपण रेकॉर्ड करत आहे सध्या. कशासाठी त्यांनी आग लावली काय सांगितली कबुलीमध्ये? तपास आणती का चालू आहे तपास? तपास चालू आहे, पण तपासांती आग 2 किंवा 3 कारणासाठी लावलं जातात. एक तर म्हणजे लोकांची मानसिकता आहे की जे काही गवत आहे तर ते गवत पेटवले म्हणल्यावर परत चांगलं येतं, पण ते चुकीचं आहे. कोणतंही गवत हे ॲन्युअल ग्रासेसमध्ये, गवत ही प्रजाती ॲन्युअल ग्रासेसमध्ये मोडलं जातं, म्हणजे किंवा 3 किंवा 5 महिन्याचा कालावधी असतो. कोणतंही एकदा गवत आलं की त्याचं गवत मॅच्युअर झाल्यानंतर ते परत सुकलं जातं आणि सुकलेलं गवत त्याच्या ठिकाणी बी पडून परत चांगलं गवत येत असतं. ओके. आणि उलट ते सुकलेलं गवताचं ह्युमस फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट होत असतं 1-2 महिन्यांनी आणि त्याचा उलट जंगलाला किंवा बाकीच्या जैवविविधतेला फायदा होत असतो. पण लोकांच्या मानसिकतेत काय, आपण पेटवलं तर त्या राखीचा फायदा होईल, पण तसं होत नाही. ह्या पेटवल्यामुळं जास्तीत जास्त जे काय चांगलं व्हायबल सीड्स आहे गवताचं ते पण जळून जातं. तर ते लोकांची एक मानसिकता आहे, ती एक मानसिकता आहे. दुसरी मानसिकता याच्यामध्ये काही काही लोकांची अशी दिसून येते, 2 किंवा 3 बाजूने जर आपण आग लावली तर जे काही वन्य प्राणी आहे ते एका बाजूला डायव्हर्ट होतात आणि डायव्हर्ट झाले की त्याची शिकार केली जाते. अशी पण प्रकृती कधी शिकारीसाठी वनवा लावायचा. पण वनवा लावला जातात. म्हणजे आता 2-3 टाईप आहे. एक म्हणजे चाऱ्यासाठी, दुसरं म्हणजे शिकारीसाठी आणि अजून बाकीचं काही माती फिरू असतात का आपल्याला चला बाकीचं जर दिसतंय तर मग आपलं पण पेटू, अशा पण मानसिकतेतील काही काही लोक आहेत. तर त्याच्यामुळं ते थोडं वनवे लावलं जातं. यांनी कोणत्या मानसिकतून केलं काय समजलं? यांची मानसिकता अशी होती की बाकीचं डोंगर जळत आहे, बाकीचे जळलेले आहेत भरपूर, आपला तसाच दिसतोय तर आपण पेटवला पाहिजे. तर ती मानसिकता यांची एक प्रामुख्याने दिसून येते त्यांच्यामध्ये. आपला डोंगर बी जळायला पाहिजे, आपला डोंगर बाकीचे जळले तर आपला पण जळायला पाहिजे, अशी काही लोकांची मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेला आता काय केलं पाहिजे, आता आमच्याकडे पण याला उत्तर भेटत नाही. कारण आता कसं आहे, आपलं एक तर जंगल हे ओपन प्रॉपर्टी आहे आणि एका वनरक्षकाकडे 7-8 गावं आहेत आणि प्रत्येक गावात जर रोज आगी लागत असेल तर अवघड आहे. आपण म्हणजे तालुक्यात आपण तुम्ही कायम बघतात तर तांबे, बोताडे, उच्छील, उस्तान त्या साईडला देखील कंटिन्युअस डोंगर जाळले जातात. त्याच्यात मानसिकता हीच असते की जाळायचं आणि त्यासाठी चांगलं गवतील, पण तसं होत नाही. किंवा टाइमपास म्हणून जळायचं आहेत काही तसं पण आहे की चला आज आपलं काही काम नाही, आज मोकळं आहेत आपण जाऊ. आणि आता याची शोकांतिका खूप मोठी म्हणजे तसं जर आपल्याकडे सगळा हिली एरिया आहे आणि जर ह्या हिली एरियावर त्या ठिकाणी आपण काही वजन घेऊन जायचं, आपल्याला आग विझवायला जायचं म्हणजे ब्लोअर मशीन घेऊन जावं लागतं. जेव्हा आमचे वनरक्षक, वनपाल किंवा अजून त्यांच्यासोबतचे वनमजूर आणि डेली वेजेसवाले जे काय आग विझवतात तर ती आग विझवताना खूप चॅलेंजेस फेस करावं लागतात. चॅलेंजेस असतात की काही ठिकाणी एखादी साबर आहे त्याच्यातला आग लागल्यामुळे ते अख्खं जळलेलं असतं, जे काही गोटे आहेत ते ढिले झालेले असतात. तर तो गोटा कधी कधी येतो. मागच्या वेळेस पण कधी कधी आमच्या माणसांचं डायरेक्ट असं एखादा गोटा येऊन हे झाला होता, मागं पडला होता, पण थोडक्यात बचावला. आता स्वरूप वेंगडे मागच्या वेळेस निमगिरीचा जो नाईटला वनवा विजत होता तर त्या दिवशी तो सटाकला होता जागेवर आणि सटाकल्यावर थोड्यानं वाचला तो. पाठीवर ब्लोअर मशीन होतं. ब्लोअर मशीनचं पण माझ्या मते वजन भरपूर आहे आणि एवढ्या हिली एरियात चढून ब्लोअर मशीनच्या सहाय्याने वनवा विजवायचा. परत आपले सेफ्टी पण बघायची, अंगावर पण जाळायचो, आपल्या सोबत पण सोबतच्या लोकांची पण सेफ्टी बघायची आणि अंगावर पण जाळायचो. आता एक 5-6 दिवसापूर्वीच यवतमाळ साईडला घटना घडली किंवा भोर साईडला घटना घडली की एक वनपाल जवळपास तिथं 60-70% भाजले असं. आणि कारण काय, तर आग विझवायला गेले होते. पण मग आगी मागं लावण्यामागं असं एक स्ट्रॉंग यांच्याकडे काही कारण नाही कुणाकडंच, म्हणजे कुणाकडे पाहिलं. आणि त्यांनी बायोडायव्हर्सिटीचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे का ते सांगू शकत नाही. म्हणजे किती जीवजंतू, किती लहान लहान सरपटणारे प्राणी असू द्या किंवा किती असू द्या यांचं हे होतं. आणि आपल्याकडं मग आता दिवसेंदिवस तुम्ही बघतायत रानडुकर आहे, भेकर आहे, सांबर आहे, जंगलातलं हे सगळे गवतावर जगणारी लोक जनावर हे सगळे खाली यायला लागले ना. मग काय कारण काय, आपण वरती काही भेटत नाही, का नाही भेटत, आपण दरवर्षी जातो. आणि जाळल्याने अजून एक काय वाटतं, आग लावली, पेटवलं, गवत जळालं, गवतासोबत जे मुळं आहे ते पण जळतात. माती जी आहे सॉईल ढिल्ली होती, जसं पहिला पाऊस पडतो तसं हे इरोजन जास्त प्रमाणात वाढतं आणि हे माती आपली जी टिकायची, जी जैवविविधता आपली वाढायची तर ती वाढतच नाही ना. आपले बोडखे डोंगर का दिसतात, तर दरवर्षी आपण पेटवणार, दरवर्षी आपलं खाली जाणार वाहून. मग याला कुठंतरी अटकाव झाला पाहिजे, कुठंतरी काहीतरी लोकांनी पण समजूतदारपणा घेतला पाहिजे आणि आपल्या गाववाल्यांनी पण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. कारण आपल्या अख्ख्या गावातला पेटवणार काय अख्खं कोण नसतं, एखादा सिंगल व्यक्ती असतो की जो माथी फिरत असतो किंवा कोणी पण काय असतं, तर त्याला अटकाव बसला पाहिजे. आणि हा जर अटकाव बसला तर आपल्याला ही जी विझवण्यासाठी जी एनर्जी लागते
ती अजून दुसऱ्या गोष्टीसाठी चांगली एनर्जी वापरतील असं माझं म्हणजे प्राथमिक मत आहे. आता कडक कायदेशीर कारवाई तुम्ही करतायत, यांना शिक्षा झाल्यास किती दिवसांची किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? आता जो आपला 26 भारतीय वन अधिनियम 1927चा कलम 26(1)(b) जो आहे जंगलात राखीव वनात आगी लावणे, तर जर असं कारण जर सापडलं तर त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 2 वर्षाची सक्त कारावास शिक्षा आहे आणि 10,000 रुपयेपर्यंत दंड आहे. असे त्या दोन्ही पण होऊ शकतं किंवा दोन्हीपैकी एक पण होऊ शकतं अशी याचं शिक्षा आहे. आणि आणि तुम्ही फुल प्रॉपर वेनी चालला, शिक्षाच झाली पाहिजे. नाही, शिक्षा झालीच पाहिजे ना. जर एखाद्या व्यक्तीचं विनाकारण काही कारण नसताना जर त्या जंगलाला आग लावत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. कारण आपण जर आरोपी जर सोडत राहिलो तर हे किती दिवस सोडणार ना आपण. चला एखादा आपल्याला येतो संबंधित येतो कोणी लगेच चला जाऊ द्या, गरीब आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण थांबणार कुठं नाही. कायद्याने चाललं पाहिजे, कायद्याने चाललं पाहिजे. कुठंतरी याला अटकाव पण झाला पाहिजे आणि जंगल राखलं गेलं पाहिजे आणि तेवढं कॉन्झर्वेशन पण केलं पाहिजे. असं त्यासाठी ही कारवाई केलेली आहे. आणि अजून आपल्या मार्फत मी सगळ्या जुन्नरकरांना विनंती करतो की अजून एप्रिल आहे महिना, अजून मार्च, एप्रिल, मे 3 महिने आहे आणि हा महत्त्वाचा फायर सीझन आहे. तर या काळात पण देखील जंगलाला कुठं आग लावू नका. आग लावताना जर कोणी परत सापडलं तर आम्ही कायदेशीर कडक कारवाई भूमिका घेणार आहे. त्याच्यामुळे एक विनंती की कोणी जंगलाला हे नाही आणि कॉन्झर्वेशनसाठी थोडं आपण ट्राय केलं पाहिजे, सगळ्यांनी मदत केली पाहिजे. तुम्हाला आव्हानही करू शकता, जर समजा कोणी आग लावताना दिसलं तुम्हाला कळवलं, गोपनीय नाव ठेवून कारवाई होईल. हां, कोणीही जर जंगलाला आग लावताना जर सापडत असेल, कोणाच्या शेताच्या जवळ सापडत असेल किंवा काय असेल ना, तर आम्हाला डायरेक्ट जरी आमच्या वनरक्षक वनपाल आम्हाला कोणालाही जर कॉन्टॅक्ट केला त्यांचं नाव आपण गोपनीय ठेवू आणि कडक कारवाई करू.